12 जुलै रोजी विधानसभा परिषद निवडणुकांना आगामी विधानसभा निवडणुकापासून राष्ट्रवादीकडनं आज अजित पवार गटाकडनं आज सिद्धिविनायक दर्शन निघालं. घेऊ द्या ना, त्यात नवीन घेऊ द्या की. ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्याला वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही. मुख्यमंत्री योजना प्रसिद्धीसाठी 5,500 कोटी देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या योजना प्रसिद्धीसाठी 5,500 कोटी. बरं ठीक आहे. तिजोरीत पैसे आहेत का पहा. तिजोरीत पैसे आहेत का पहा. हे पैसे कुठून आणणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक से राहुल गांधी मणिपुर जाते हैं, वहाँ पे मुलाकात करते जो पीड़ित है. उसके बाद राहुल गांधी कहते हैं कि प्रधानमंत्री 2 दिन में आके मणिपुर में जो हिंसा के लोगों से मिले मुलाकात के. वही बीजेपी कहती है कि राहुल गांधी युवराज जो है वहाँ पे आके माहौल खराब करना चाहते हैं. नहीं. क्या सूचना भी चाहती है प्रधानमंत्री मणिपुर विजिट करे. क्यों न जाए प्रधानमंत्री मणिपुर में. मणिपुर का इशू तो पूरे लोकसभा चुनाव के प्रचार में हुआ था. रशिया में जाते हैं, इटली में जाते हैं, लंदन में जाते हैं, हाँ महाराष्ट्र में 10 बार आते हैं. मणिपुर में क्यों नहीं जाते. क्या मणिपुर हमारे देश का हिस्सा नहीं है. कश्मीर में क्यों नहीं जाते. चलिए थैंक यू. वसंत मोरे आज वसंत मोरे पुण्यातले एक प्रमुख राजकीय नेते वसंत मोरे हे आज 12 वाजता शिवसेनेमध्ये त्यांच्या असंख्य समर्थकांसह प्रवेश करतायत. माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत. वसंत मोरे पुणे के एक नेता है, सामाजिक राजकीय नेता है. वो आज दोपहर को 12:30 बजे उद्धव ठाकरे जी के उपस्थिति में नेतृत्व में शिवसेना में प्रवेश करेंगे. उनका स्वागत है. क्या उद्धव ठाकरे वसंत मोरे को असेंबली चुनाव में टिकट दिया जाएगा सर पुणे से या हरदिसपुर जो देखेंगे. अच्छे कार्यकर्ता है, लोगों से और जमीन से जुड़े हुए कार्यकर्ता है, तो जरूर सोचेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.